श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली 4 वर्ष आपण महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य सेनेनं देशभर केलेली घौडदौड ही संपूर्ण विश्वासमोर मांडण्यासाठी एक मोहीम आयोजित करतो। दरवर्षी आपण ही मोहीम महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये जिथे इतिहास घडला आहे अशा ठिकाणी करत असतो। 2023 मध्ये आपण मोहीम पानिपत घेतलेली, त्यानंतर गोवळकोंडा मोहीम झाली, सूरतची मोहीम झाली आणि ही आपली 4थी मोहीम श्री सप्तकोटेश्वर गोमंतक। या मोहिमेमध्ये गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत साहेब, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपादजी नाईक साहेब, गोवा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुभाषजी फळदेसाई, तिथं असणारे आमदार, त्या मतदारसंघातील दोन्ही आमदार माननीय चंद्रकांत शेट्टीजी, प्रेमेंद्र शेट्टी साहेब, त्याचबरोबर पुण्यामधील एक इतिहास संशोधक आमचे भारतराव आमदापुरे साहेब, चेतनजी राजहंस आहेत सनातन प्रभाचे, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। ज्या कृष्णाजी कंकांनी फोंड्याच्या किल्ल्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं आहे त्यांचे आत्ताचे वंशज सिद्धार्थदादा कंक, आणि ज्या तलवारीने 200 शत्रू त्यांनी मारले होते ती तलवारसुद्धा आपण संपूर्ण गोमंतकाच्या नागरिकांसाठी व आपल्या शिवभक्तांसाठी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित ही तलवार ठेवणार आहोत। अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त या ठिकाणी सहभाग घेणार आहेत। गुजरातमधून तेलंगणामधून सुद्धा या मोहिमेसाठी शिवभक्त उपस्थित राहणार आहेत। सांगलीमधील आमचे मित्र जनस्वराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, त्याचबरोबर संघ कार्यवाह सांगली जिल्ह्याचे प्रमुख माननीय नितीनजी देशमाने साहेबसुद्धा सांगलीमधून या मोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत। कधी निघणार आहे, कसं नियोजन आहे? यावर्षीची मोहीम दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजता डिचोली या गावातून सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी एक शिवस्मारक आहे, त्या ठिकाणी सगळे शिवभक्त एकत्र येऊन पुढं सप्तकोटेश्वर मंदिर 8 किलोमीटरवरती नार्वे गावामध्ये आम्ही चालत आपल्या छत्रपतींचा जयघोष करत या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि 14 तारखेलाच मुक्कामाला संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून शिवभक्त या ठिकाणी मुक्कामासाठी पोहोचणार आहोत।